छत्रपती संभाजीनगर शहरामधल्या गजानन महाराज मंदिर परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान गोरगरीब विक्रेत्यांच्या मातीच्या भांड्यांचं नुकसान केल्याचा आरोप होतोय। या कारवाईत अर्चना पारखे या दिव्यांग महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतोय। त्यानंतर आमदार बच्चू कडू या महिलेच्या भेटीसाठी पोहोचले। अशी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी बच्चू कडूंनी केली आहे। जागा आणि तुम्हाला भाड्यानं मागे 4 महिने का आता पावसाळा येणार नाही झाल्यावर 4 दिवाळीपर्यंत आपलं घराचं आता बाहेर अरे आपल्यासोबत बच्चू कडू देखील आहेत। काय भावना आहे? मला असं वाटतं का प्रशासनानं एखादं अतिक्रमण काढत असताना ते दिव्यांग आहे का, त्यांना राहण्याची काही व्यवस्था आहे का, त्याची वस्तुस्थिती जाणूनच केलं पाहिजे। असं आहे की संभाजीनगरमध्ये अनेक अतिक्रमण आहेत, म्हणजे अतिक्रमणाची कारवाई होते, मात्र एखाद्या श्रीमंताचं घर किंवा श्रीमंताची इमारत आली तर तिथे ती अतिक्रमणाची कारवाई थांबते असं सध्या तरी दिसतंय। जालना रोडचं आपण उदाहरण पाहिलं तर असा वेगळा न्याय सगळ्या तुमचं सरकार आहे, म्हणजे तुम्ही ज्या पक्षात आहेत नवे असले तरी हे पहा, सरकार हे सामान्य लोकांना न्याय करण्यासाठी आहे आणि सरकार अशा वेळी चुकत असेल तर त्याच्यासाठी बोलण्यात बच्चू कडू काही मागं पुढे येणार नाही। आमच्या भूमिका सामान्य माणसासाठी अतिशय स्पष्ट आहे। तुम्ही श्रीमंतावर कारवाई करताना दहाडा विचार करताय आणि गरिबावर जर कारवाई करताना तुम्ही क्षणात त्याचा कारवाई करत असेल तर त्याची लाज वाटली पाहिजे। अशा पद्धतीनं कुठल्याही प्रशासन करत असेल तर मला वाटतं का त्या अधिकाऱ्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। मग शहरामध्ये संभाजीनगर असन, जालना असन, तुम्ही हे अतिक्रमण तोडत असताना श्रीमंताचे अतिक्रमण का राहू दिले, त्या सगळ्या संदर्भात येत्या अधिवेशनात आम्ही जबाब विचारणारच आहे। त्याचा PM करू, त्याचं पोस्टमॉर्टम करू, असं नाही आहे सत्यता आहे म्हणून आम्ही चूप राहू, बिलकुल नाही। तो आमचा स्वभाव नाही, रक्तातही नाही। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर।